होता, जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. कदाचित त्यांच्याही अपेक्षेप्रमाणे निर्णय आला असावा. परंतु अतिशय महत्वाची लढत आणि त्याचमुळे दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. उरण पनवेल ग्रामीण खेळाडूंचा महासंग्राम, उरण पनवेल प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि त्यामध्ये अतिशय महत्वाचे मॅच. एका बाजूला विश्वजित ठाकूर, दुसऱ्या बाजूला समाधान वास्कर आणि त्यांच्यामध्ये मात्र एक कडी भिडंत. विश्वजित ठाकूरच्या मेडन ओव्हरसाठी निर्धाव षटक टाकलं 9801 9801 आमचे विपुलजी पाटील गावठाण आणि विनोदजी पाटील विनोद स्पोर्ट्स सर्वे सर्वा त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. खूप खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल विश्वजित ठाकूर. मानराम डी घोडे मोठ्याचा पहिलाच बॉल यावेळेस बॅकफुटवरून स्लॅश केलाय. अप्रतिम फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. पहिलाच बॉलवर उस्मान पटेल त्याच्या पाठमधून चौकार. पहिलाच बॉलवर चौकारानं सुरुवात केली. स्वागत केलं विश्वजित ठाकूरचं उस्मान पटेलनं. 4 धाबा. ही लढत पाहायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. दोनही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र थोडासा बाहेरून गेला आणि पंच तेच सांगतात व्हाईट बॉल एक अतिरिक्त रन मिळेल अबांतरच्या स्वरूपामध्ये. पहा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, उस्मान पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता विश्वजित ठाकूर ना. पहिलाच बॉलवर चौकार आलाय. थोडा रूम मिळाला होता उस्मानला. चला खेळाडू कक्षामध्ये चेअर्स द्यायचे आहेत. तिथून आय थिंक चेअर गहाळ झाल्यात. कोणी प्रेक्षकांमधून नेले असतील तर खेळाडूंना पहिली प्राथमिकता, त्यामुळे तिकडे लगेच चेअर्स न्यायच्यात. आणखीन एक गॅप शोधले थर्ड मॅन बॉटल लाईनच्या दिशेनं. उस्मानच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार. परंतु मी विनंती करेन खरं तर खेळाडू कक्षाकडे ज्या ठिकाणी या बरेचसे प्रेक्षक आतमध्ये बसलेत चेअर सोबत, तर सर्वांना विनंती आहे आपण तिथून थोडस दूर हटायचं, अन्यथा आयोजक तिकडे येतील. खेळाडूंसाठी खरं तर या खुर्च्या मोकळ्या करा. कृपया खेळाडू कक्ष खाली करा प्लीज. खेळाडू कक्षाच्या शेजारी बसलेले प्रेक्षक वर्ग त्या खुर्च्या आहेत ना, लवकरात लवकर खेळाडूंना द्या आणि तिथून आपण बाजूला उभे राहा कृपया. व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन. थोडा सरप्राईज झाला होता विश्वजित ठाकूर आणि लगेचच त्यांना चॅलेंज केले पंचांच्या निर्णयावर. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक करूया आपण एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. थोडासा नाराज आहे. 2 बाउंड्रीज झाल्यात आणि याच्यामध्ये पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. आणि ग्राउंड अंपायरचाच निर्णय कायम ठेवण्यात आलाय. तिसऱ्या पंचांकडून व्हाईट बॉल असल्याचा निर्वाळा देण्यात आलाय. व्हाईट बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर ऑल्सो. अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 10 नाऊ. 10 धावा धाव फलकावर. पहिलं षटक विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा उस्मानसाठी. थोडासा फिरून खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्टॉप केलाय त्या ठिकाणी. थोडीशी गती कमी केली होती. सिंगल तरी येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण हे षटक खेळणं नेहमी चॅलेंजिंग राहिलंय. आव्हानात्मक असतं. विश्वजित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल थोडीशी भीती असते फलंदाजाच्या मनामध्ये. परंतु कुठेतरी विश्वजित ठाकूरच्या षटकामध्ये जेव्हा दुहेरी आकडी धावसंख्या येते तेव्हा कुठेतरी ते षटकामध्ये चांगली बॅटिंग केल्याचा आभास, चांगल्या बॅटिंग केल्याचं समाधान मात्र फलंदाजांना सुद्धा प्राप्त होत असतं आणि तेच घडलंय. विदाउट लॉस 11 11 धावा बिनबाद. समाधान वास्कर
कॅप्टन आहे त्या टीमचे एमबी फिटनेस वेचुंबे पनवेल. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न इकडे मात्र पॉइंट कडे खेळून काढलाय. सिंगल सहज रीतीने पूर्ण करेल. पहिल्या मॅच मध्ये समाधान 0 बाद झाला होता. मागच्या मॅच मध्ये 9 धावा काढल्या. या मॅच मध्ये खातं उघडलंय आणि त्याच्याकडून सुद्धा एक मोठ्या इनिंगची अपेक्षा असेल, कारण समाधान जर खेळला तर सर्वांना माहिती आहे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. आणि या मॅच मध्ये अतिशय महत्वाची मॅच आणि त्यामुळे मोठा खर तर एक विश्वास नक्कीच असेल समाधानवर सुद्धा त्याच्या चाहत्यांचा. उस्मान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न विश्वजितच्या अगेन्स्ट. थोडस चॅलेंज घेतलं होतं उस्माननं, परंतु बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. वेगवान चेंडू. हा पहा हलकस लेग ब्रेक होत चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 2 चौकार जरूर आलेत, परंतु त्यानंतर चांगले षटक कव्हर अप करण्याचा प्रयत्न मात्र विश्वजित ठाकूर करतोय. अगोदरच या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च झाल्यात. हो चांगला बॉल यॉर्क होता आणि भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू इकडे मात्र पाहत बसावं लागलं खरं तर उस्मानला. हा पुन्हा एकदा आतमध्ये येणारा हो बाल बाल बचावलाय, अन्यथा सरळ त्रिफळा घेऊन गेला असा. पहा व्हेरी क्लोज स्टंपच्या अगदी जवळून ट्रॅव्हल झालाय हा चेंडू आणि त्याचमुळे एक चांगल्या चेंडूनं मात्र हे षटक फिनिश झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर बिनबाद 12 अशी सुरुवात. चला रिलीज प्लेची मागणी करण्यात आली. उस्मान पटेल 5 बॉल 9 धाबा. समाधान वास्करनं सिंगल काढले, परंतु विश्वजितच्या अगेन्स्ट 12 धाबा. नक्कीच चांगली कामगिरी आणि विकेट घेत गमावलेली नाहीये, विकेट दिली नाहीये मोठ्याला. हे सुद्धा मी तर म्हणेन दोन्ही सलामीवीरांचं वैशिष्ट्य ठरलंय आणि त्याचमुळे कुठेतरी मोठं असं षटक फेस केल्यानंतर थोडासा आत्मविश्वास, थोडासा कॉन्फिडन्स जरूर बिल्टअप होईल दोन्ही ओपनर्स मध्ये आणि तेच हवं होतं. उरण पनवेल प्रीमियर लीग मोठी स्पर्धा. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहत आहे. 12 धावा झाल्यात, 12 रन्स. चला खेळाडूंसाठी जे चेअर्स आहेत ना तिकडे खेळाडूच बसले पाहिजे याची दक्षता घ्या, अन्यथा आयोजक त्या ठिकाणी येतील. खेळाडू कक्षामधून जे प्रेक्षक बसलेत, आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर आहात, त्यामुळे कोण कोण बसले ते स्पष्ट दिसतंय तिकडे. बरेचसे ओळखीचे खेळाडू आहेत. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. फुल टॉस सरळ बॅटवर दिला होता. इकडे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला होता समाधानकडून. इकडे सिंगल ते मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न थोडासा उशिराने करण्यात आला होता. थोडी साशंकता होती, परंतु अखेरीस या 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. दिनेश पाटील आलेत गोलंदाज, मॅन फ्रॉम नारपोली. 14 धावा धावफलकावर. चांगला स्कोर उभा करावा लागेल, कारण समोर सुद्धा तगडा संघ आहे आणि दोन्ही संघांना विजय जेव्हा आवश्यक असतो ना तेव्हा एक चांगली मॅच होते, कारण इथे डू ऑर डाय जिंकावंच लागेल याच इराद्यानं हा मैदानामध्ये खेळ होणार आहे या सामन्यामध्ये. आणि त्याचमुळे विशेष महत्व सुद्धा प्राप्त झाले या मॅचला. 14 धावा झाल्यात. कॅप्टन समाधान ऑन स्ट्राईक नाव. दिनेश पाटील पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द स्टंप्स ना कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला होता दिनेश पाटीलनं,
परंतु जास्तच बाहेर निघाला. पेरिशन्स आहे त्या गोलंदाजाकडे आणि म्हणूनच सातत्यपूर्ण कामगिरी गेले 2-4 वर्ष दिनेश पाटीलकडून मग बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, एक चांगलं अष्टपैलुत्व त्यानं दाखवलंय. हो, फिरून खेळण्याचा प्रयत्न इकडे हलकीशी अपील सुद्धा पाहायला मिळाली. डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडू. थोडंसं ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. कारण राऊंड स्टम्प्सने येतो अँगल बनवून करण्याचा प्रयत्न हा पहा बराच शफल झाला होता. तिथून बिलकुल कनेक्ट झाला नाहीये आणि त्याचमुळे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. ओ पुल शॉट पाहायला मिळतो ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार 4 धावांकरता समाधानच्या पॅटमधून येतोय चौकार. हा चौकार नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स वाढवेल कॅप्टनसाठी. मोठा स्ट्रोक त्याच्या पॅटमधून येणं गरजेचं होतं. 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन अ बोट. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. फक्त 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि तीनही समाधानसाठी ऑन साईडला लावण्यात आलेत. एक वैशिष्ट्य दिनेश पाटील राऊंड स्टम्प्स मघासपासून टाकत होता. यावेळेस ओव्हर द विकेट न आलाय. हा चेंडू इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते पंचांकडून आणि हा डॉट बॉल फिनिश होत असताना कारण अगोदरच थोडस मुवमेंट्स घेतोय. खरं तर अगोदरच स्टान्स बदलवतोय. या सुद्धा गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात आणि त्याचमुळे लगेचच स्टान्स बदलल्यानंतर गोलंदाज सुद्धा तेवढेच सक्षम आहेत. ओ बैठक खेळण्याचा प्रयत्न बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये. सिंगल त्या ठिकाणी जरूर कंप्लीट झाले. 1 रन लेग पाईचा इशारा पंचांचा येईल. एक्स्ट्राज मध्ये ही धाव आमचे गुणसंख्यालेखक प्रणय मात्रे नोंदवतील. तोपर्यंत धावा झाल्यात त्या 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. आतापर्यंत दिनेशच्या या ओव्हरमध्ये एकूण 8 धावा आल्यात. ज्यामध्ये एक लेग पायची आहे. उस्मान हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट केलं. एक चांगलं षटक मी तर म्हणेन. हे चांगलं षटक आलंय. तुमच्या दृष्टिकोनातून इथे मात्र कम्प्लीट बीट केलं होतं आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बिनबाद 20 विकेट गमावलेली नाहीये. परंतु हे षटक थोडस नक्कीच कमबॅक करणारं ठरलंय ते सिया अँड किया 11 दुतुम या संघाच्या दृष्टिकोनातून. पॉवर प्ले संपलाय 20-0. पॉवर प्ले 10च्या सरासरीनं यंबे फिटनेस बिचुंबे पनवेल संघ बॅटिंग करतोय. दोन्ही सलामीवीर सुरक्षित आहेत. 20 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होईल. मान फ्रॉम नांदगाव मनीष फडके. विकेट जरी आली नसली तरी सुद्धा धावसंख्येला थोडंसं कंट्रोल करण्याचं काम मात्र केलंय आणि ते सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याचमुळे इथून मात्र थोडा धावफलक वेगानं पळवावा लागेल. थोडंसं आक्रमक खेळावं लागेल. दोन्ही सलामीवीर सुरक्षित आहेत. ती जमेची बाब आहे.
हो, थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न ब्रिजच्या 6 परंतु रन तर कंप्लीट झाले आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. येस अंपायर. येस, पंचांनी रेफर केलंय. इकडे या तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेण्यात आलंय. पाहूया तिसरे पंच जय पवार यांचं म्हणणं काय. चला, व्हाईट बॉलचा निर्णय आहे. त्यामुळे इकडे अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या 1 पुढे जाईल. मनीष पुन्हा एकदा सज्ज होईल. उस्मानसाठी हा चेंडू. इकडे मात्र हे खासियत आहे, चेंडू कमी जास्त प्रमाणामध्ये खरं तर प्रत्येक चेंडू ची गती पाहिली ना तर ही गती ओळखता येणं फार कठीण होतं बऱ्याच वेळेला. मनीष फडकेच्या अगेन्स्ट जेव्हा फलंदाज खेळतात का प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या गतीनं मात्र तो डिलिव्हर करत असतो आणि त्याचमुळे थोडंसं कठीण होतं. थोडा दूर ठेवला तो उस्मान पासून. पुन्हा एकदा बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये. टेप बॉल समोर थोडासा उस्मान सुद्धा गडबडताना दिसलाय. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एक रन कंप्लीट झाले कशी बशी. हे सोपं नाहीये, थोडंसं चॅलेंजिंग नेहमीच असतं. हा पहा, हा चेंडू सरळ शरीरावर जाऊन आदळला होता. त्यामुळं बऱ्याच वेळेला चेंडू जास्त अधिक प्रमाणामध्ये बाहेर निघणं, आतमध्ये येणं, मुवमेंट्स तुम्ही पाहिलात ना या चेंडूचा टप्पा पडल्यानंतर हालचाल फार होत असते. टेनिस बॉलपेक्षा. कारण थोडासा पाहायला गेलं तर वजनामध्ये असणारा फरक आणि त्याचप्रमाणे एका बाजूला संपूर्णपणे फर आहे आणि दुसऱ्या बाजूला नाहीये टेनिसची आणि त्याचमुळे या चेंडूमध्ये थोडंसं मॅजिक आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. बऱ्याच वेळेला मिसटायमिंग स्ट्रोक्स सुद्धा पाहायला मिळतात. हो, थोडंसं उसळी घेत चेंडू सरळ विकेट कीपर मध्ये पोहोचला. व्हाईट बॉलचा इशारा. इकडे विकेट कीपर कडून थोडीशी अपील चालू होती आणि पंचांनी त्याच वेळेला मात्र व्हाईट बॉल असल्याचा निर्वाळा दिलाय. इंटरेस्टिंग आहे. मगाशी सुद्धा तशाच स्वरूपाची अपील झाली होती. इथे सुद्धा तशाच स्वरूपाची अपील, परंतु पंच पंच तटस्थ आहेत. पहा, हा बऱ्याच वेळेला थोडासा धोका देतो कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू अचानकपणे जास्त बळण घेतो. त्यामुळे या बॉलवर खरं तर पंचांची सुद्धा कसोटी आहे. या चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवावी लागते. सोपं नाहीये कारण लाईव्हला पाहताना सुद्धा पटकन कधी कधी समजणं फार कठीण जातं आणि त्याचमुळे फलंदाजांची कसोटी आहे. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र डॉपच्या डोक्यावरून टोलवलाय हा बॉल. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्यात. त्या 2 धावा, दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26 या आकड्यावर. 26 रन्स. स्विंग बॉल आहे, जास्तच प्रमाणामध्ये खरं तर आत बाहेर होताना दिसतो आणि त्याचमुळे थोडंसं स्ट्रोक्स कन्वर्ट करणं बऱ्याच वेळेला या चेंडूवर थोडंसं आव्हानात्मक असतं. परंतु रिस्क तर घ्यावीच लागेल कारण आतापर्यंत एकही विकेट गमावलेली नाहीये आणि समोर विश्वजित ठाकूरचा संघ आहे आणि त्या संघाच्या विरोधामध्ये चांगला स्कोर उभा करावा लागेल. हा चेंडू सुद्धा नाही कळला. सरळ येऊन पुन्हा एकदा शरीरावर आदळला होता. लेग बायचा इशारा येईल. 1 रन कंप्लीट झाले. हा पहा मनीषचा पुन्हा एकदा हा चेंडू किती आतमध्ये आला. थोडासा टॉस सुद्धा होतोय, उसळतोय सुद्धा आणि त्याचमुळे टाइम करणं जड जातं. अंदाज येताना दिसत नाहीये फलंदाजाला. चेंडू आत जाईल, बाहेर वळेल
हेच कळत नाहीये. त्याचप्रमाणे चेंडूची उंची सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये राहते आणि त्याचमुळे थोडंसं कठीण चाललंय या ओव्हरमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कनेक्शन नाहीये. सिंगल कंप्लीट झाले. आणखीन एक लेग पाय म्हणजे एक्स्ट्रास मध्ये धावा चालू आहेत. बॅटवर घेणं कठीण चाललंय फलंदाजांसाठी. इतकंही सोपं नाहीये. मनीष चांगला स्विंग करतोय चेंडूला आणि त्याचमुळे बिलकुल बॅटला लागत नाहीये. दोन्ही बॅटर, दोन्ही ओपनर, दोनही रायगडमधील नामवंत खेळाडू सध्याच्या घडीला खेळपट्टीवर असताना इकडे बाउंड्री शोधण्यामध्ये आतापर्यंत अपयशी ठरल्यात. 28 धावा धावफलकावर, 28 रन्स ऑन अ बोट. इकडे मात्र पाहूया पुन्हा एकदा विकेट किपर एंड कडे रेफर करण्यात आले पंचांकडे. आय थिंक ओ स्टेपिंग साठी फ्रंट फुट. येस. चला चेक करूया आपण. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. पंचांचं लक्ष सुद्धा अचूक असतं. थोडस साशंकता होती पंचांच्या मनामध्ये. हा पहा इकडे मात्र रिटर्न क्रीज आणि त्यासाठी आक्षेप घेण्यात आला होता पंचांकडून आणि ते एक्झॅक्टली टेक्नॉलॉजीनं 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामध्ये बरोबर काहीच झालं आणि रन्स पाहूया. इकडे नो बॉल आलाय त्यामुळे ऑब्व्हियसली इट्स अ फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची एक चांगली संधी आहे आता मात्र. पाहूया फ्रीडच्या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक कन्वर्ट केला जाणार का, कारण बराच वेळ झाला बाउंड्री आलेली नाहीये आणि त्याचमुळे त्या चौकार षटकाराच्या प्रतीक्षेमध्ये सुद्धा आहेत संपूर्णपणे एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे संघ. फ्रीडचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. इट्स अ व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. आणखीन एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राज मध्ये भरपूर धावा आल्यात या ओव्हरमध्ये. आपण बघितलं तर व्हाईट बॉल आलेत, नो बॉल आलेत, लेग बाईज आलेत. त्यामुळे संपूर्णपणे जास्त एक्स्ट्रा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 व्हाईट बॉल पाहिले, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 व्हाईट बॉल, लेग बाईज. ओ कनेक्ट झालाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि इकडे मात्र पाहूया झेल टिपलाय, परंतु त्यानंतर सुचलं खरं तर. पहिल्यांदा समाधान पुढे जायलाच तयार नव्हता. कदाचित बाहेरून आवाज आले असतील. फ्रीडचा बॉल आहे, धावा. तेव्हा त्यानंतर मात्र थोडंसं पिकअप घेतलं आणि धावण्याचा प्रयत्न झाला. पाहूया पुन्हा एकदा. हा फ्रीडचा बॉल चांगला कन्वर्ट केला होता. पहा चांगलं एक्झिक्युशन होतं, टायमिंग चांगलं दिलं होतं, परंतु काय प्रयत्न होता त्या ठिकाणी. सीमा रेषेलगत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अतिशय चांगला प्रयास. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 31 धावा, 31 विदाउट लॉस. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये टोटल 11 आल्या. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आयकॉन प्लेयर वन फ्रॉम बदलापूर, अरब शेख. उस्मान पटेल आणि समाधान भास्कर अजूनही सलामीची जोडी सुरक्षित आहे. चला थोडं स्पीडअप करत राहा प्लीज. जास्त वेळ चाललाय कारण अगोदरच इनिंग लांबच चालले. बऱ्याचशा एक्स्ट्रा सुद्धा आल्यात आणि त्यामध्ये अजून वेळ नको आपल्याला, कारण आज थोडी स्पर्धा वेळेमध्ये सुरू आहे. सामने वेळेमध्ये झालेत संध्याकाळपासून, जेणेकरून वेळेमध्ये संपन्न होतील. तर पाहूया पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये काय घडतंय. गोलंदाज अरब शेख. पहिलाच बॉल यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता. खोलात टाकण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. पुन्हा एकदा अरबचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्क होता. परफेक्ट पडलाय.
अचूक टप्प्यावर आणि या चेंडूवर खरं तर खेळणं बराच वेळेला कठीण होतं कारण यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू स्ट्रेट लाईनला आले तर हेलिकॉप्टर उडवता येतात. परंतु आउटसाइड ऑफ स्टंप असेल ते फार चॅलेंजिंग होतं. फार कमी फलंदाजांकडे प्रत्युत्तर आहेत खरं तर या चेंडूसाठी आणि आरफ एक दिग्गज व्यावसायिक खेळाडू आहे. आज आयकॉन खेळतोय आणि पहिलाच बॉल परफेक्ट पडलाय त्याचा ओव्हर द स्टम्प्सनं. थोडासा गती कमी करण्यात आली होती. शॉर्ट थर्डला बॉलची फील्ड केली जाईल तोपर्यंत मात्र एक रन सिंगल रन. थोडासा दुखापतग्रस्त दिसतोय कॅप्टन ज्या पद्धतीनं त्याच्या हालचाल आहेत मुवमेंट्स आहेत थोडस कठीण होतंय खेळणं. बख्खाशी सुद्धा खर तर फर्स्ट एड घेतलं होतं समाधान मास्करनं. आता सुद्धा तीच दुखापत थोडासा विवळताना दिसलाय. त्याचमुळे खर तर गरज आहे एमबी फिटनेसची. सुप्रसिद्ध फिटनेस जिम आहे खरं तर विचुंबे. एमबी फिटनेस थोडस फिटनेस द्यावं लागेल. थोडस प्रोसिजर्स करावी लागतील कदाचित. बऱ्याच वेळेला आर्मस्ट्रिंग आणि कधी कधी स्नायू सुद्धा आखडतात. या गोष्टी होत असतात. परंतु तो स्वतः बाहेर गेला आणि त्याचमुळे रिटायर्ड हार्ट नवीन पॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. आणखीन एक आयकॉन खेळाडू सचिन काटकर. ओ पुन्हा एकदा भरधाव वेगानं परफेक्ट यॉर केलाय. आणखीन एक फुलर लेंथ आणि यासाठी स्पेशालिस्ट आहे हा चेंडू. काय पडलाय अचूक अचूक टप्प्यावर. मागचे जर आपण 5-6 बॉल बघितले ना तर उस्मान पटेलला बॅटला बॉल लागलेला नाही आणि हे सुद्धा ही थोडीशी धोक्याची घंटा वाजते. सुरुवात 2 चौकारानं केली खरी परंतु त्यानंतर मात्र अडखळत खेळतोय. शॉर्ट बॉल आहे हुक मारलाय. वाडे शॉट. बरेच निर्धाव चेंडू खेळल्यानंतर उस्मानच्या बॅट मधून येतोय हा करारा जबाब षटकार. सहा धावा. बखास पासून अस्वस्थ होता खरं तर उस्मान. इथे थोडा रूम मिळाला होता कारण हे शॉट्स फेवरेट आहेत त्याचे. ऑफस्टमच्या बाहेर निघणं शफल क्रॉस होऊन बिंदास हुक शॉट खेळणं हे सातत्यानं करत आलाय. थोडेसे बखास पासून परफेक्ट यॉर्क पडले होते आउटसाइड ऑफस्टम अरबशी आणि त्याचमुळे थोडंसं कठीण चाललं होतं. परंतु हा षटकार नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स वाढवेल. धावसंख्या 6ने जम्प करून चालले ते 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन अ बोर्ड नाव. उस्मान पटेल एका बाजूने खेळतोय. 11 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान दिलंय. शेवटपर्यंत खेळावं लागेल उस्मानला तरच चांगली धावसंख्या बनवू शकते या मॅच मध्ये. फ्रीवस अडवण्याचा प्रयत्न. इकडे मात्र पंचांकडे पाहिलं. पंचांची प्रतिक्रिया नव्हती परंतु रिव्ह्यू घेण्यात आलाय. फ्रॉम बॅटिंग टीम TRS ची मागणी करण्यात आली उस्मान कडून. या व्यासपीठावरती नुकतंच आगमन होत असताना आपण पाहत आहोत मानव एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा प्रोप्रायटर मनोज शेठ मडवी साहेब सदानंद नगर या विभागातलं सर्वाधिक मोठं प्रोजेक्ट आणि अगदी नागरिकांच्या स्वप्नातील घरं ज्यांनी दिलेली आहेत आदरणीय मनोज शेठ मडवी साहेब ज्यांचं आगमन आपण व्यासपीठावरती झालेलं पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. व्हाईट बॉल. Oh, down the ground, straight drive. No chance for any fielder. बॉल सर सीमारेषेच्या दिशेनं उस्मान पटेलच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार.
सुपर स्ट्रोक होता यावेळेस मात्र अरबच्या अगेन्स्ट मात्र चांगली बॅटिंग करत असताना बहरात आलाय आणि उस्मानची बॅट एकदा तळपली ना तर मात्र भल्या भल्या गोलंदाजांना खरं तर अक्षरशः घाम फोडतो हा फलंदाज. रायगडचा टायगर उस्मान पाटील दहाडलाय. हो रिव्हर्स पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. इकडे मात्र एक रन पूर्ण झालेला, एक पायचा इशारा पंचांचा येत असताना सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 4 षटकांचा केस समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एमबी फिटनेस विचुंबे पनवेल संघाची धावसंख्या बिनबाद 44, विदाउट लॉस 44. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर यारो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर यारो मैं डट के रहता हूँ आया है राजा लोगो रे थँक्यू थँक्यू. हो या व्यासपीठावरती असाच एक राजा व्यक्तिमत्व आपल्यासोबत उपस्थित झालेलं आहे. या मुंबई ते तिसऱ्या मुंबईमधील सर्वाधिक मोठा प्रोजेक्ट ज्यांच्या माध्यमातून मानव एंटरप्राइजेसचे मालक मनोज शेठ मडवी साहेब सदानंद नगर एक सर्वाधिक मोठा प्रोजेक्ट स्वतः बाबांच्या नावाने ज्यांनी उभारलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून आज या उरण पनवेल प्रीमियर लीग साठी तब्बल 51,000 रुपयाचं देणगी आम्हाला लाभलेली आहे. साहेब आम्ही आपले विशेष करून आपले आभारी आहोत. मनोज शेठ मडवी साहेब ज्यांचं आगमन नुकतंच आपण पाहतोय या व्यासपीठावरती. पाचवं आणि अंतिम षटक. पहिलाच बॉल लॉफ केलाय. लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. उस्मानचा आणखीन एक वार. बॉल सीमा पार. षटकार. पहिलाच बॉलवर भव्य स्वागत झालंय मनीष गोंधळी. हो यावेळेस मात्र बरोबर टप्प्यावर पडला आणि तेच सांगतोय सध्याच्या घडीला प्रयास. टप्प्यावर पडला तर फार कठीण होऊन जातो हा. टप्पा पडला हातभर बाहेर वळवतोय, ही खासियत आहे मनीष गोंधळीची. रेफर करण्यात आले. आय थिंक चेक केलं जाईल. स्लो स्टेपिंग साठी आय थिंक इकडे मात्र पुन्हा एकदा पावलं तपासली जातील साईड लाईन साठी. फेअर डिलिव्हरी. पहिला बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय मनीष गोंधळीनं. जांभूळपाडा गावचा खेळाडू आहे गोलंदाज मनीष गोंधळी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो पुन्हा एकदा इकडे मात्र बीट जरूर केलं होतं, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जास्तच बाहेर निघालाय हा चेंडू. हा चेस करण्याचा प्रयत्न जास्तच बाहेर गेलाय. उस्मान थोडासा अगोदरच घुसून खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचमुळे यंगस्टार आहे या टीमचा. काही टीम्स विश्वजित सुद्धा देत असताना बरंच शिकावं लागेल. सुद्धा चेंडू लेफ्ट केला होता उस्मान आणि त्याचमुळे आणखीन एक व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन मात्र धावफलकावर नोंदवली जाईल. पहा जास्त बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न उस्मानचा सुद्धा इकडे. उस्माननं त्याची लाईन ओळखले आणि त्याचमुळे पाहायला गेलं तर समोर थोडासा अनुभव कमी आहे गोलंदाज. ओ इकडे मात्र मिसकूट झालाय. बॉल हवेत आहे आणि कॅस्ट ऑफ. प्रयत्न थोडासा मी तर म्हणेन विलंबानं झाले होते की काय, परंतु एक संधी मात्र चांगली होती. थोडीशी दुखापत आय थिंक त्या ठिकाणी. चला पाणी घेऊन जा, फर्स्ट एड घेऊन जा लवकर.
तर फार मोठा प्रयत्न केला होता झेल टिपण्यासाठी. तुमचं व्यासपीठ दाखवलं जाते आपल्या टीव्ही स्क्रीनवर. पहा टॉप एज लागली होती उस्मान पटेल. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. ओ कॉन्क्रीट विकेट आहे तिकडे आणि त्याच्यावरून स्लेफ्ट झाला. थोडस डायू लगवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पूर्णपणे उस्मान पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये खेळून काढलाय आणि आता मात्र आज झेल टिपलाय. विश्वजित आहे त्या ठिकाणी आणि अखेरीस मात्र उस्मान पटेलला मात्र जेरबंद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. मनीष गोंधळीला मात्र मिळेल ही सफलता. ही पहिली सफलता मिळाली सिया अँड किया 11 दुतुम टीम साठी. एमबी फिटनेस विचुंबे पनवेल टीम पहिला गडी मात्र गमावलाय धावसंख्या 52 असताना. बरेचसे प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असतात आणि राधे एंटरप्राइजची स्पर्धा म्हटली की मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग. चला प्रेक्षकांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर या. बघासा खरं तर हा जेल टिपण्याचा जो प्रयत्न केला होता हा पहा बराच सरकला होता कॉन्क्रीट विकेटवर आणि त्याचमुळे थोडीशी दुखापत झाली होती. पियुष माळीचा प्रयत्न होता. तर जाऊया पुन्हा एकदा मनीष गोंधळीकडे. 52 धावा झाल्यात. लेफ्टी बॅट रांगी चिवकरला प्रमोट करण्यात आले. हो यावेळेचा हा चेंडू नाही टाइम करू शकला. रन कशी बशी कंप्लीट झाले. लेग बायचा इशारा येईल. एक्स्ट्राच मोजावे लागतील. भरपूर एक्स्ट्रा दिल्यात या मॅच मध्ये आतापर्यंत. सिया अँड किया 11 दुतुम टीमनं व्हाईट बॉल लेग बाईज आणि या धावांचा फायदा थोडासा एमबी फिटनेस साठी झालाय. 16-17 धावा एक्स्ट्राज मध्ये आल्यात या मॅच मध्ये. टोटल आहेत 53 आणि त्यामध्ये 17 धावा एक्स्ट्राज मधून आल्यात. हा शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पाहूया मनीष गोंधळीचा शेवटचा बॉल आणि तो खेळण्यासाठी मात्र सज्ज असतील. मान फ्रॉम अंबापाडा. माहुल मुंबई आयकॉन खेळाडू सचिन काटकर. ओ सचिनचा अगदी सरळ पाटन. हा स्ट्रोक मात्र त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला मात्र स्टॉप करण्यात आलाय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी विश्वजित आहेत. पण रन कंप्लीट झालेत. पाहूया ते सुद्धा चेक केलं जाईल आणि त्यानंतर आपण टार्गेट घोषित करणार आहोत. पाहूया एक्झॅक्टली शेवटच्या बॉलवर किती धावा आल्या त्यानंतर आपण टार्गेट जोडूया. परंतु नक्कीच चॅलेंजिंग टोटल तर नक्कीच उभी आहे. थोडीशी आव्हानात्मक धावसंख्या जरूर आहे आणि त्यामुळे पाहिजे तेवढंही सोपं नसेल. थोडा घाम गाळावा लागेल सिया अँड किया 11 दुतुम टीम साठी सुद्धा.
राती असं सोडून जायचं नाही. सांगावं पुसावं ऐकावं मागावं मुलावर रडावं उगाच लटकर. लाजत नाचत ठुकत मुरडत शुक्र फिरतीचा साजत सज लाजत नाचत ठुकत मुरडत घ्या बघून राजाचा मी उद्या राती अर्ध्या राती असं सोडून राती अर्ध्या राती असं सोडून चला खूप छान खूप छान. तर फायनल टोटल 55 धावा. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शेवटच्या बॉलमध्ये 2 धावा आणि 56 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये सिया अँड किया 11 दुतुम संघासमोर. 56 रन्स टू विन. अतिशय महत्वाची मॅच, कारण इथून मात्र जिंकणारा संघ पुढे जाईल. नूर 11 पांडिवे संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळेल, मग तो धुतुम आहे की बिचुंबे, याची उत्तरं मात्र तुम्हाला काही मिनिटांमध्ये मिळतील. परंतु त्या मिनिटापूर्वी मात्र फार मोठं घमासान तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. अगदी मनमुराद आनंद तुम्हाला या मॅचचा घेता येईल आणि तोच मनमुराद आनंद तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये अनुभवायला मिळणार आहे. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये विश्वजित ठाकूर आणि टीम पुढे जाईल की समाधान भास्करचा संघ मात्र पुढे जाईल, ही सुद्धा चर्चा आता मात्र रंगू लागले आणि त्याचंच उत्तर तुम्हाला मात्र लवकर मिळेल. आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक जयजी भोसले सरांचा. चला, थँक्यू व्हेरी मच दीपकजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात. एमबी फिटनेस वॉरियर्स बिचुंबे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते सी अँड किया 11 दुत्तुम या संघाला आपण पाहत आहात. सी अँड किया 11 भैरवनाथ दुत्तुम.
अंकित कोळीला विनंती असेल, गव्हाणचा अंकित कोळी या ठिकाणी दाखल झालेला आहे. मी विनंती करेन व्यासपीठावरती स्वतः आदरणीय दीपक शेठ आपली वाट पाहतात, उपस्थित व्हा चला त्वरित. सामन्याला सुरुवात होईल. हा खेमा आपण पाहतो नुकतंच क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सीएन केलं बंद दुत्तुम या संघाची आघाडीची जोडी विश्वजित ठाकूर आणि त्याच्या साथीला साहिल चव्हाण. एका बाजूला चिरनेरचा खेळाडू साहिल चव्हाणला आपण पाहत आहोत आणि त्याच्या साथीला विश्वजित मेघनाथ ठाकूर मोठे ठाकूर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळत आहेत. ठाकूर स्पोर्ट्स नुकताच त्यांच्या माध्यमातून एक विशिष्ट दालन तयार करण्यात आलेलं आहे. मयूर वाघमारेने मला वाटतं मागील मॅच मध्ये आधीच विचार केला होता की ऑन साइडला फटका विश्वजित ठाकूर खेळणार आणि त्याने आधीच जम घेतली होती. तिथे त्याने कॅच टिपलेला बाला मिळाला. कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट पारितोषिकाची होणार नाही आणि शुभेच्छा आणि दिल्या आणि घेतल्या जाणार नाहीत. पहिल्या रात्रीपासून आपण विशेष करून ही अनाउन्समेंट करतो आहोत. जीपे स्वीकारलंच जाणार नाही. मुळात इम्पॅक्ट क्लिअर आहे. सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. ध्रुवित मात्रे रफ्तारचा राजा, एक द्रुतगती गोलंदाज, वेगाने गोलंदाजी करणारा. पहिला बॉल आणि सरळ बॅटने इथे गेला होता. सुरुवात पहा काय दर्जेदार होत असताना मला मिळते. आज ओरिजिनल इज बॅक असंच म्हणावं लागतं. ध्रुवित मात्रे तोच पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतोय. त्याचा तोच क्लास, दर्जा, खोलातली गोलंदाजी, ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतात. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये केसाची रुंदी राहिली होती. वेग आणि वेग, प्रचंड वेग पाहायला मिळतोय. ध्रुवित मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करणारी गोलंदाजी इथे करत असताना मला मिळतो आहे. काहूर माधवला त्याने ऍक्शन रिप्ले पहा. बॉल ज्या रीतीने वेगाने निघाला, कटरचा वापर अगदी बॅटच्या जवळून, जणू काय बॅटला स्पर्शच होतोय की काय, एका क्षणाला असं वाटलं होतं. यावेळेला मात्र मोठी अपील, फलंदाज बाद. या मॅच मधली सर्वाधिक मोठी विकेट विश्वजित मेघनाथ ठाकूर, मोठे ठाकूर आउट. काय विकेट प्राप्त केली आहे. अनेक प्रश्न विचारले, तदनंतर बॉल थेट बॅटला ब्रश होत थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळालाय. 3 चेंडूचा खेळ संपला. विश्वजित ठाकूर आउट झाल्यानंतर अराफ शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. बदलापूर अगदी या विभागाला बिलॉंग करत लेदर बॉल सातत्याने चांगला खेळणारा आणि अगदी त्याच वेळेला आज बदलापूर सिटी मधून थेट ठाणे जिल्ह्यामधून उरण तालुक्यामध्ये दाखल झालेला या खेळाडूला आपण पाहतात. ध्रुवितने जे अनेक प्रश्न विचारलेले आहेत ना, हे कोड जे आहे जे अद्याप न सुटणारच राहिले. ध्रुवित मात्रे नावाचं काय गोलंदाजी केली त्याने पहिल्या मॅच पासूनच. एक सामना तर असा बनवला, 12 बॉल 12ची मॅच 6 बॉल 7 वरती आणून ठेवली होती ध्रुवितने. पुन्हा एकदा फुललेंचा बॉल इथून पाहायला मिळालाय. आगीचे गोळे टाकले त्या गोलंदाजाने. जिथे मात्र शेख आखाती देशांमध्ये अवघड जिथे अडचणीत आहेत, इथे हा शेख मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याच्याच विरोधामध्ये काय बॉल टाकला होता. ऑलमोस्ट नॉटर, परफेक्ट यॉर्कर. हा टोक क्रशर होता. गोलंदाजी दर्जेदार मैदानाच्या आतमध्ये पडायला मिळाली आहे. गोलंदाजीचा दर्जा अद्याप या स्पर्धेमध्ये अद्याप 5 निर्धाव षटक पाहायला मिळालेले आहेत. 5 मिडल ओव्हर आणि इथे मात्र अस्वी चीट. रन्स मिळतील या बॉलवरती 4.
येतो चणचणीत कणकणीत दणदणीत चौकार. शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ ना इथे दाखवून दिली आहे. अराफ शेखच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. क्रिजचा वापर केला, स्विच इट केला, वेगाचा उपयोग, वेगाने यावेचा बॉल एक्सा कबरला क्षेत्ररक्षक तैनात. हा सापळा होता, हा ट्रॅप होता एका निष्णात कोळ्याप्रमाणे. इथे सापळा रचला होता आणि हा मासा गळाला अडकतो. दुसरा धक्का, फलंदाज अराफ शेख आउट. आणखीन धक्का लागला. एका मागोमाग एक फलंदाज बाद होतात. प्रेक्षक वर्गाची गर्दी तुम्ही पाहताय. चहूबाजूला गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते. 4 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. पहा ही प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळते. स्वतः MB फिटनेस विचुंबे संघाचे संघ मालक आपण पाहिले. खर तर ही गर्दी जी आहे ना ती आदरणीय दीपक शेठ पाटील यांच्यावरती असणारं प्रेम आहे. प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळते. परंतु अगदी त्याच वेळेला आतिजी गामंड्यात ना त्यांच्यावरती प्रेम संपूर्ण उरण तालुक्यातील क्रिकेटचे चाहता वर्ग करतो. आणि आतिजी गावंड यांना भेटण्यासाठी खास करून प्रेक्षक वर्ग नेहमी गर्दी करतो. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई संघाचे संघ मालक देखील आहेत. त्यांच्याही चहूबाजूला नेहमी प्रेक्षक वर्ग आपण पाहतो. लाडकं व्यक्तिमत्व आहे. दाफलकावरती 4ला 2 आहेत. नवीन बॅटर आलाय साहिल चव्हाण सोबत प्रयास पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना प्रयास पाटीलला पाहायला मिळतोय. प्रयास पाटील जांभूळपाड्याचा खेळाडू आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती सचिन काटकर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. उस्मान पटेल या संघाचं नेतृत्व करतोय. ध्रुवीत आहे, त्याच वेळेला बालाजी आहे, ओंकार केणी आहे. संघामध्ये चिंचपाडाचा खेळाडू आयुष गोंधळी खारकोपरचा खेळाडू पाहायला मिळतोय. आकाश गावंड आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर लीडिंग एज 1 2 3 अँड ड्रॉप. इथे घडलं तरी काय, डायरेक्ट हिटची नामी संधी. फलंदाज बाद, फलंदाज बाद. प्रयास पाटील इथे तिथे यहां वहां देखो जहां सारे जहां बस आपलीच हवा. बॅटिंग टीमने DRS घेतला या पाहिलं जाईल. प्रथमतः कॅच ड्रॉप झाला, तदनंतर स्ट्रायकर एंडला रनआउट मिस झाला, नॉन स्ट्रायकर एंडला फेकी केली आणि इथे बॅटर आउट. तर नाही बघत मागील मॅच मध्ये त्याला पारितोषिकांचा वर्षाव झाला. या मॅच मध्ये बॉल त्याला सापडत नव्हता. एका क्षणाला 3 वेळेला बॉल त्याच्या हातामधून निसटला. परंतु प्रसंग अवधान त्याने चांगलं दाखवलं, थ्रो चांगला केला आणि जिथे विकेट प्राप्त झाली उस्मान पटेलने कंबाय जिथे बॅकअप चांगलं दिलं. सचिन काटकरला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर दिनेश पाटील बॅटिंगसाठी जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे, त्याला आपण मैदानावरती पाहतो आहोत. नारपोलीचा खेळाडू 10,000 पॉइंटला त्याला बोली लागलेली पाहायला मिळाली आणि त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बॅटिंगसाठी तो दाखल झालाय. फलकावरती 4 आहे, 3 बॅटर आउट झाले. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, बॉल खाली ठेवलाय. गोलंदाजी इथे सातत्याने आपण पाहतो वेगाने करण्यात येते.
वेग प्रचंड ऍक्शन रिप्ले बॉल खाली राहिलेला बॉल मिळाला. एक चांगल्या दर्जाचा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. प्रवीणजी गायकर सर स्वतः एक उत्कृष्ट समालोचक आहेत. आज टीमचं मॅनेजर पद देखील ते भूषवत आहेत आणि त्यांनी निवडलेले हिरे आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये एमबी फिटनेस बिचुंबे पनवेल. आडवा बाटने केला, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल आणि किणेक झेल तिपलाय. 4 या धाव संख्येवरती चौथा बॅटर आउट. विकेट त्याने प्राप्त केली. ती पहिली तिसरा बॉल त्याने हाताळलेला पाहायला मिळाला. 4ला 4 आहेत. हा सामना कबड्डीचा नाहीये. हा सामना कुठेही खो खोचा नाहीये. व्हॉलीबॉलची मॅच नाहीये. फुटबॉल हॉकी तर लांबचीच गोष्ट आहे. क्रिकेटची मॅच आहे. 4ला 4. रोहित पाटील आलाय, पारगावचा खेळाडू. यावर्षी देखील सातत्याने चर्चेचा विषय राहतो. लांबलचक फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. रोहित पाटील चॅलेंजर्स पारगाव या टीम कडून खेळत असताना त्याला आपण नेहमीच पाहिलेलं आहे. फलकावरती 4ला 4 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना सचिन काटकर बाला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. सातत्याने क्षेत्ररक्षण फैलावलेलं आपण पाहत आहोत. आल्या आल्या लांब 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 लचक चेंडू थेट पाठवलाय चिरल्यामधून पारगाव मध्ये ठोकला षटकार. हे जे खेळाडू आहेत ना, याच गोष्टीसाठी जाणले जातात. पहा, हिटमॅनचा या संघाचा मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आला आणि त्याने लांब लचक फटका केलेला पाहायला मिळालाय. या संघामध्ये असेच खेळाडू पाहायला मिळतात सातत्याने. हालोर फुलटोत होता, सरळ बॅटने केला होता. बॅटचा चेहरा लवकर गुला गेला. सिंगल घेत असताना पाहायला मिळते. अजून आपण पाहिलं क्रिश कोळी येणं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील खेळतोय. क्रिश कोळी असेल किंवा रोहित पाटील असेल, त्यांना दानपट्टात फिरवतं जाणतात. आणखीन एक कोळी आहे, सिद्धेश कोळी. गव्हाणचा सिद्धेश कोळी दानपट्टा फिरवतो. मोठ्याच फटक्यांमध्ये डील करायचं, मारायचा तर टॉपच्यालाच. 11ला 4 आहेत. 11 धावा धावलक्यावरती 4 फलंदाज बाद. 19 बॉल 45ची आवश्यकता या ज्या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. उस्मान पटेलला आपण स्क्रीन मध्ये पाहत. तो लीड करतोय, तो बदलाव करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. तो फासे टाकतोय आणि या फास्यांमध्ये अलगद फलंदाजांना अडकवतोय. पुढचा बॉल, यावेळेला बॉल उंच गेला. उस्मान पटेल पोचेल का? स्वतः गोलंदाज पोचलाय. चेंडूच्या खाली विरुद्ध दिशेने जात असणारा हा झेल उत्तमरित्या झेलला सचिन काटकरने. आणखीन एक फलंदाज, 5वा धक्का, बॅटर आउट.
ते बॉलचा वापर करण्यात होतो. या साऱ्या गोष्टी केवळ मॅडीच करू शकतो. धावफलकावरती 11ला 5, 11 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. कृतज्ञ मडवीला देखील तुम्ही काल खेळताना पाहिलं, ज्या दर्जाचं प्रदर्शन संघाचं पाहायला मिळालं होतं. धावफलकावरती 11 आहेत. 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कमध्ये विजय पिल्ले बालाजीला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळते आहे. विजय पिल्ले बालाजी गोलंदाजी मार्कपती दाखवत असताना पाहायला मिळेल. चाणक्य नीती नेहमीच अपनावली आहे त्याने. बॉलची ग्रीप तो ज्या रीतीने पकडून ठेवतो. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल बाहेर काढलाय, दिशाहीन राहिलाय. एक गोष्ट सातत्याने केली आहे, बॉल जो रबराचा आच्छादन आहे ना तो नेहमी बाहेर पकडतो. बालाजीची ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, अगदी हा बॉल सातत्याने बाहेर काढतो. तीच केलेलं आहे त्याने इथे. सुरुवाती तेच केली होती. चांगला चेंडू बाला मिळाला, जास्तीचा दूर ठेवला, रीच मध्ये दिले नाही आहेत बॉल. हा बॉल इथून मात्र खाली राहिला. सरप्राइझिंग पॅकेज आहे. रोहित पाटील स्ट्रायकर एंडला ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहतोय. हा बॉल जास्तीचा आतमध्ये ठेवला आणि तिथून बाहेर काढलाय. त्रेधा तिरपीड उडवतो फलंदाजांची, थया थया नाचवतोय बालाजी. पुढचा बॉल यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. प्रणयजी मात्र अद्याप आपण पाहिलं जे काय स्विंग बॉल आहे त्याच्यावरती महागडे षटक मला वाटतं एकच राहिलं. पहिल्या दिवसातलं 26 धावा आल्या होत्या आणि गोलंदाजाचं नाव सांगणार नाही, परंतु 26 धावा आल्या होत्या एका षटकामध्ये. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. कॉट बँड विकेट, धक्का लागला. फलंदाज क्रमांक 6 इथे मात्र क्रिश आउट. फलकावरती 6 फलंदाज बाद झालेले मला मिळाल्यात. प्रवीण गायकरांनी, मला वाटतं प्रवीण गायकर सरांनी एक एक हिरेट शोधून आणलेले आहेत आणि जे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. एका वेळेला सातत्याने आपण पाहिलं ना की या संघाने मोठे चेहरे आणले जरूर, परंतु ते ओल्ड इज गोल्ड होते. आणि आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सचिन काटकर द लेजेंड आहे, उस्मान पटेल आहे, विजय पिल्लई आहे. नव्या चेहऱ्यांना जास्तीचं प्राधान्य दिलं नाही, उद्योन्मुख खेळाडूंना जास्तीच आणलं नाही, जुन्यांवरतीच भरोसा ठेवला आणि कामगिरी चांगली होते. यावेळेचा बॉल आणखीन एक, हा बॉल दिशाहीन आहे. हा दिशाहीन आहे. विजय पिल्ले त्यालाही ठाऊक होतं की बॉल आपल्या कशा धाटणीचा आपण हाताळलेला आहे. वाईट बॉल आहे. अपील त्याने वाईट वाचवण्यासाठी केली होती. उस्मान पटेलनी वाईट लपवण्यासाठी अपील करण्यात आली होती, परंतु पंचही त्या दर्जाचं असणं गरजेचं राहतं, कारण हे खुल्या गटात क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. पुढचा बॉल यावेळेला फटका प्रॉपर कनेक्ट झालाय. प्रॉपर टायमिंग अँड प्रॉपर कनेक्शन. चेंडूला दिले एलिव्हेशन, पियुष माळीने ठोकला षटकार. परफेक्ट मिडल केला, डाऊन द ग्राउंड ठोकलेला षटकार बाला मिळाला. 14 बॉल 36 ची गरज, 20ला 6 आहेत. 20ला 6 बाद. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून बाला मिळतोय. शरीर भेदक मारा, ही गोलंदाजी सर्वाधिक कारगर साबित होते आणि तीच करण्यात येते. आणखीन एक चेंडू आतमध्ये येणार आणि शरीरावरती आढळणारा. 13 बॉल आणि 36 ची आवश्यकता अद्याप राहिलेली या सामन्यामध्ये. 13 चेंडू आणि 36 ची आवश्यकता आहे. 56 धावसंख्येचं लक्ष आहे. त्याला पाठलाग करत असताना सीए आणि किया 11 भैरवनाथ दुत्तुम या संघाला आपण पाहत आहोत. हा बॉल दिशाहीन, एक्स्ट्राची रन्स येत असताना मला मिळते.
अधिकच्या धावा येत असताना मला मिळालेल्या 21ला 6 आहेत. 21 धावा धावफलकावरती 6 फलंदाज बाद. यावेळेचा बॉल उंच जातोय, लांब किती जाईल, बॅकफुटला पंच केलाय क्षेत्ररक्षक. आणखीन एक चांगला झेल इथे टिपण्यात येतोय. फलंदाज क्रमांक 7वा, 21 या धावसंख्येवरती 7वा बॅटर आउट. तीन षटकांचा खेळ संपलाय. 7 फलंदाज बाद झालेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. ला 7. 3 षटकांचा खेळ संपला. येणारे 12 बॉल 35 ची आवश्यकता आहेत. 12ही वाजलेत. 12 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 7 फलंदाज बाद झाले. 7 त्रिक 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. कॅल्क्युलेशन योग्य आहे. तारीख ही 21 आहे. 21 धावाही धावफलकावरती आहेत. 12ही वाजलेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 35 ची आवश्यकता राहिली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 7 फलंदाज बाद. आता तारीख बदलेल. मैदानाच्या आतमध्ये वेळ आणि खेळ बदलतो का हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती त्याने भगत वर्ष ओळेचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती येत असताना मला मिळेल. होय, या गावाकडे आपण पाहिलं ना, विठ्ठलाच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक मोठं क्रीडांगण. आत क्रीडांगण राहिलेलं नाहीये, परंतु गावाची एकी सातत्याने पाहायला मिळायची. आपण पाहिलं तर IPLच्या धर्तीवरती ओळे प्रीमियर लीग देखील पाहायला मिळते आणि अनेक वेळेला ओळेकर नेहमी एकत्रित पाहायला मिळतात. धावफलकावरती 21 आहेत. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. स्ट्रायकर एंडला रोहित पाटील आहे. 4 बॉल 8 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉलवरती त्याने षटका ठोकलेला. 12 बॉल 35 धावा. रोहित पाटील जर का उभा राहिला ना तर जास्तीच्या मोठ्या नाही आहेत. आता ओळे आणि पारगाव OPL पुढचा बॉल. त्यावेळेचा बॉल मात्र इथून उजव्या यशीच्या बाहेर बाला मिळाला होता. सिंगल घेत असताना बाला मिळते आहे. पूर्वीच्या काळी एक संघ खेळायचा. ओळे पारगाव यांना एकत्रित घेऊन ओळे पारगाव दापोलीचे खेळाडू संघामध्ये पाहायला मिळायचे आणि त्यामुळे OPD सर्वाधिक मोठे एक क्रिकेटची महासत्ता बनत चालली होती आणि त्याच 2 गावातील एक खेळाडू पाहायला मिळाले होते. मनीष फडके यावेळेला स्ट्रायकर एंडला 22ला 7 आहेत. मनीष फडकेला आपण पाहत आहोत, नांदगावचा खेळाडू. या स्पर्धेमध्ये मयूर फडके देखील खेळत असताना मला मिळाला होता. यावेळेचा बॉल आणखीन एक वेगाने खाली राहतोय. यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळेल. दिशाहीन आहे. अवांतर धाव आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. बॉलिंग टीमने पंचांच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. विजय पिल्लेच्या शीर्षावरती असणारी ऑरेंज कॅप. IPL मध्ये ऑरेंज कॅप कधी इथे कधी दिली जाते, परंतु विजय पिल्ले याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. ती त्याच्याकडे परमनंट आहे. धावफलकावरती 22ला 7 आहेत. बॉल एक्झॅक्टली कुठून गेलाय त्याची शानिशा करण्यात येईल. बॅटरचा टान्स, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतील. ऑरेंज कॅपची मी उल्लेख केला. हा व्हाईट बॉल आहे. साई सुदर्शनकडे ऑरेंज कॅप सध्या घडीला आहे. शुभमन गिल, वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी 3ऱ्या क्रमांकावरती आहे, परंतु आपण पाहिलं ना या युवा चेहऱ्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलेलं आहे. 53 षटकार अद्याप त्याने ठोकलेले आहेत. IPL मध्ये मोठा इतिहास त्याने रचलेला आहे. धावफलकावरती 23 आहेत. 23ला 7. येणारे चेंडू 11-11 मध्ये ते तिची आवश्यकता. यावेळेचा बॉल षटकाराची आवश्यकता होती. पहिला तर आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मनीष फडकेने केली सुरुवात. गेम ऑन, मॅच ऑन, षटकार.
दीपक शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, संतोष शेठ पाटील साहेब यांच्या स्वप्नातील साकार होणारा हा दैदिप्यमान सोहळा आज आपण पाहत आहोत. 29 लॉस ऑफ 7 विकेट, येणारे 10 बॉल 27 ची गरज, 10 चेंडू 27 धावा. 20 बॉल मध्ये 29 बनल्यात, 10 मध्ये 27 बनवायचे आहेत. कॅल्क्युलेशन तर पहा. धाफलकावरती धावा बनलेल्या आहेत 29, 7 फलंदाज बाद, येणारे 10 बॉल आणि 27 ची गरज. एकोणतीसला 7 आहेत. विघ्नेश पाटीलची धावपळ तुम्ही पाहताय, परंतु कसं नाव दिलं असेल ना त्याला, बाम. धावफलकावरती 29ला 7. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, हा कमी गतीचा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. हाही बॉल दिशाही नाही. एक्स्ट्राचे रन्स येथे अतिरिक्त धाव आली आहे. ऍक्शन रिप्ले पहा, कोण बदलण्याचा प्रयत्न, दृष्टिकोन चांगला होता, परंतु तितक्याशा पळ वाटाही शोधाव्या लागणार आहेत. अवांत सुरुमामधून धाव येते धावफलकावरती 30 बनलेले आहेत, 10 बॉल 26 ची गरज. खरं तर एवढ्या धावा ज्या काही बनलेल्या आहेत ना, त्या 17 एक्स्ट्रा आलेल्या आहेत. पूर्वार्धाचा आपण विचार केला ना तर 17 एक्स्ट्रा आलेल्या आहेत. व्हाईट बॉलचा एकंदरीत विचार केला तर 9 व्हाईट बॉल आले, 6 लेग बाईज आल्या, 1 नो बॉल आलेला आहे आणि 1 22. 17 एक्स्ट्रा रन्स आलेले आहेत पूर्वार्धामध्ये. त्याचाच विचार करावा लागेल. त्या 17 जर का मायनस झाल्या असत्या तर एकंदरीत आता मात्र 10 बॉल आणि विजयासाठी केवळ 90 राहिले असत्या. क्रिकेटचा खेळ आहे, जर तरला अजिबात स्थान नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण जर तर ची तुलना करू शकत नाही. येणारे 10 बॉल 26 बनवायच्या म्हणजे बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस करावाच लागेल तुम्हाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वेगाने हा चेंडू पाहायला मिळाला. शरीर भेदक मारा, सिंगल इथून येत असताना मला मिळते, लेग बाय झाली आहे. येणारे चेंडू 9 राहिले, 9 मध्ये 25 ची आवश्यकता. अजूनही खूप काय बाकी आहे या सामन्यामध्ये. ध्रुवीतने जी सुरुवात करून दिली, 4 धावा धावफलकावरती त्याने पहिल्या षटकामध्ये 4 कर्ते केल्या, 2 विकेट मिळवल्या. एक बाब अद्याप बाकी आहे, कदाचित आपण पाहिलं जर त्याची कामगिरी पाहायला मिळालेली आहे. यावेळेचा बॉल टप्प्यात आलाय आणि कार्यक्रम करतोय रोहित पाटील. पारगावचा षटकारांचा ब्रँड उमटवतोय. षटकार रोहित है तो सब मुमकिन है, तो उभा राहिला तर सर्व काही शक्य आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी तर म्हणेन अशक्य ही शक्य करतील रोहित पाटील. 6 बॉल 15 वरती तो नॉट आउट. 8 बॉल 19 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. 8 चेंडूंनी विजयासाठी अजूनही 19 ची आवश्यकता. सदतीसला 7 आहेत. 37ला 7 फलंदाज बाद झालेत. 8 बॉल आणि 19 ची आवश्यकता राहिली आहे या सामन्यामध्ये. 8 चेंडू आणि 19 ची गरज. 8 बॉल 19 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना तनय यावेळेला लोड फुलतो, ऑन साईडला पिक केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. सिंगल मिळाली, द्वेरीचा प्रयत्न इथून करण्यात आलेला नाहीये. 18 ची गरज. 7 बॉल आणि 18 धावा या सामन्यामध्ये अद्याप राहिलेले आहेत. 7 चेंडू आणि 18 ची गरज. तनयचं हे षटक सर्वाधिक महागडं राहिलंय. 5 बॉल मध्ये 16 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 1 बॉल येणं बाकी आहे. मनीष पडके या बॉलला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निश्चितच तो करेल. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली आहे, 2 बॉल 6 वरती तो नॉट आउट आहे. एक षटकार त्याने ठोकलेला आहे आणि या बॉलला जर का मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट झालं तर धावा निश्चित येतील शेवटच्या षटकामध्ये. फुल लेनचा होता, हलक्या त्याने केला एक्स्ट्रा कव्हर. तैनादा डीप मध्ये सिंगल आली, द्वेरीचा प्रयत्न. रोहित स्वतः स्ट्राईक करले नाही येईल.
फलंदाज होतोय बाद. मनीष फडके रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. 39ला 8 बाद झाले. देणारे 6 बॉल 17ची गरज. रगावचा रोहित पाटील ज्या रीतीने बॅटिंग करतोय ना, जणू काय त्याने सांगण्याचा प्रयत्न केलाय. जळणाऱ्यांना चर्चा करायला नेहमीच गप्पा देऊ आम्ही. जळणाऱ्यांना चर्चा करायला निश्चितच गप्पा देऊ आम्ही. थोडा वेळ द्या, थोड्याच वेळात एक धप्पा देऊ आम्ही. कदाचित धप्पा देणार आहे तो. ज्या रीतीने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडा धीर घ्या रे, थोडा धीर घ्या रे. आता हाय बारी आमची. सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. फटकेबाजी चांगलीच केली आहे त्याने. 6 बॉल 17ची गरज राहिली आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक पाटील दाखवत असताना मला मिळतोय. प्रतीक पाटील मुरबीचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना मला मिळेल. ला 8 आहेत. येणारे चेंडू राहिले 6 बॉल आणि 17ची गरज. 6 चेंडू आणि 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. त्याने एक उत्कृष्ट झेल बाउंड्री लाईन वरती टिपलेला देखील आहे. रोहित स्ट्रायकर एंडला आहे. 7 बॉल 16 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. येणारे 6 बॉल आणि 17ची गरज. पहिला आला चेंडू उंच जातोय. फटका फसला. विजय पिल्ले कॅच टिपला. मॅच फिनिश होते की काय. बॉल हवेच्या लॅटरवरती एका क्षणाला असं वाटलं लांब जातोय, परंतु झेल टिपला. 39ला 9 बाद. पाच बॉल आणि 17ची गरज. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकाच रात्रीमध्ये कदाचित प्रणयजी मात्र 2 संघ ऑल आउट होणारे पाहायला मिळतील का, आता तो प्रश्नचिन्ह आहे. याआधी आपण पाहिलं ऑल आउट होणारा संघ पाहायला मिळाला होता. नाफलकावरती 39ला 9 आहेत. यावेळेला फटका उंच जातोय. लांब किती जाईल. बॉल हवेच्या लाटांवरती स्वार होतोय. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. आज एकाच रात्रीमध्ये एकच संघ 2 वेळेला ऑल आउट होतो की काय, त्याची चर्चा चालू आहे. पंच शहानिशा करण्याचा प्रयत्न करतात. बाउंड्री लाईन वरती इथे मात्र पाहिलं जाईल. बाउंड्री लाईन वरती शहानिशा करण्यात येईल. बॉल एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये सेफ ढकललाय की नाही. चला सेफ आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. केवळ एक सिंगल आलेली पाहायला मिळाली. अद्याप आपण पाहिलं तर एकंदरीत 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल गोलंदाज प्रतीक पाटील. आई फुललेंचा बॉल पंचाकडे लाऊड अपील. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकापेक्षा
जास्तीचे काही मिळणार नाही. ही लेग बाईज आहे. या फरकावरती 41 बनलेले आहेत. 9 फलंदाज बाद झाले. देणारे 3 बॉल आणि 15ची आवश्यकता अद्याप या सामन्यामध्ये राहिलेली आहे. एक संघ एकाच दिवसामध्ये 2 वेळेला ऑल आउट होणं या गोष्टी सर्वाधिक दुःखदायक राहू शकतात, परंतु त्यालाच कुठे ना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न. हाही बॉल ते यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतोय. खरं तर आपण पाहिलं एक चांगला संघ बांधण्यात आलाय. महेशजी भिंगारकर साहेब, एमबी फिटनेस वॉरियर्स, प्रवीणजी गायकर सरांना आपण पाहतो टीमचं सातत्याने मॅनेजमेंटमध्ये आहेत आणि स्वतः कोच म्हणून कामकाजगिरी करतायत. यावेळेचा बॉल इथे कॅच ड्रॉप झाली आहे. तनयच्या माध्यमातून इथे कॅचेस ड्रॉप होत असताना मला मिळाल्यात. 2 कॅच आज त्याने सोडलेले आहेत एकाच मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉलची बॅटची लिडिंग एज फाईन लेगला त्याने उभा होता. शॉर्ट थर्ड मॅनला त्याने कॅच सोडली म्हणून त्याला फाईन लेगला उभं करण्यात आलं. तिथेही त्याच्या हातातून कॅच ड्रॉप झाली. 42ला 9 आहेत. शेवटचा बॉल येणं बाकी. शेवटची विकेट. स्विचिचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहे. चौकार येईल या बॉलवरती आणि सामना इथे संपतोय. 9 विकेट राखत असताना सामना जिंकला. एमबी फिटनेस विचुंबे पनवेल या टीमने हा सामना इथे जिंकलाय. चला ध्रुवीत परित या आणि समा या. टॉस साठी प्रथमतः समाधान या, कारण समाधानची वाट जास्तीची पाहावी लागते. समाधान आपण प्रथमतः या आणि त्याच वेळेला ध्रुवीत मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी चला त्वरित या. पहिल्या षटकामध्ये ज्याने 2 विकेट मिळवत, तीही विश्वजित ठाकूर आणि आरफ शेख